महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। जळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या खालच्या बाजूस खोलगट भागात एका स्त्रीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती। अंदाजे 30 ते 32 वयोगटातील स्त्री अर्धनग्न अवस्थेत मृत पडलेली दिसून आली होती। सदर स्त्रीची माहिती पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिच्या शरीरावर जखमा दिसून आल्या। परिसरातील इतर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल आहे का पाहण्यात आले तर सो अक्षता कुणाल म्हात्रे, वय वर्ष 30, राहणार बेलापूर, गाव नवी मुंबई, मृत महिलेचं नाव समजलं। पोलिसांनी आपले तपास यंत्रणा फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर गुन्हा सखोल तपास करत घोळ गणपती मंदिराच्या गोशाळा व मंदिर परिसरात सेवा करणारे सेवकांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। संशयितांना पॉलिसी दाखवल्यानंतर त्यांनी बलात्कार करून खून केल्याची कबुली दिली। या तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात संशयित आरोपी श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे यांचा समावेश आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। तारखेला साधारण 2च्या सुमारास एक व्यक्ती पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती दिली की घोळ गणपती आहे। घोळ गणपती म्हणजे जो पाईपलाईन रोड आहे आपला, त्या मंदिरापाशी एका महिलेची अर्धनग्न बॉडी पडलेली आहे। तर त्या माहितीच्या आधारावर मग आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिकडे गेले। त्यांनी खात्री केली तर एक मृत अवस्थेत स्त्री तिथं आढळली, अर्धनग्न अवस्थेत होती आणि ती अनोळखी होती। तर पहिलं आमच्या पुढे आव्हान होतं की तिची ओळख पटवली। तर त्या दृष्टीने काम सुरू केल्यानंतर NRI पोलीस स्टेशन नवी मुंबईमध्ये आहे, तिथे ती एक मिसिंग दाखल होतं। तर त्या मिसिंगच्या आधारावर खात्री केली, तिचा नवराही आला होता आणि त्या महिलेचं नाव अक्षता म्हात्रे, वय 30 वर्ष आहे असं निष्पन्न झालं। आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आमच्या त्या माहितीच्या आधारावर तपास सुरू झाला। तर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता शनिवारी सकाळी ती 10:30-10च्या दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथंच वर होती। त्यानंतर ती काही खाली आलेली नाहीये। त्यामुळे त्या मंदिरामध्ये जे लोक काम करतात त्यांच्यावर संशय बळावला। आमच्या DBच्या टीमनी त्यांना ताब्यात घेतलं आणि इंट्रोगेट केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। तर याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। ही जी मृत महिला होती, त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृत महिला घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती। शनिवारी ती दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे आरोपी लोक आहेत त्यांनीच तिला जेवण दिलं होतं, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। रविवारी रात्री 12-1च्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये तिला गुंगीचं औषध टाकलं। गुंगीचं औषध म्हणजे भांगेचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर मग तिच्यावर त्यांनी आळीपाळीने तिच्याबरोबर संभोग केलेला आहे। आणि त्यानंतर ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस ते काय झालं त्यावेळेस कळालं, त्यावेळेस त्यांनी मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस त्यांनी तिला गळा आवळून आणि डोक्यात दगड मारून मारलेला आहे। तसंच लाचाबुक्याही तिला मारला। साधारण 4 ते 5च्या दरम्यान ही घटना घडली रविवारी पहाटे। रविवारी दिवसभर त्यांनीच त्या मंदिराजवळ जी एक खोली आहे तिथंच तिची बॉडी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 24 तासानंतर त्यांनी पहाटे 5च्या दरम्यान ती बॉडी जो मंदिराच्या इथं खड्डा आहे खाली तिथे नेऊन टाकली। तर जो व्यक्ती आम्हाला कव्हर दिला तो त्याच्या मिसेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता, त्यावेळेस तेवढं ते निदर्शनास आले आणि त्यानंतर आम्ही 3 पथकं तयार केली होती तपासासाठी। मलिक साहेबांचं एक पथक होतं, संकेत शिंदे आणि महेश काळे यांच्या आधिपत्याखाली 3 पथकं करून तपास केला। तपासात पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवली आणि त्याच्यानंतर इंट्रोगेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून हे 3 आरोपी ताब्यात घेतलेले। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली। ते 3 आरोपींची नावं आहेत श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे। हे 3 हा श्यामकुमार शर्मा आहे तो राजस्थानचा आहे आणि मिश्रा आणि पांडे हे UPचे आहेत। त्या मंदिराचा जो म्हणजे नेहमी जो पूजा पाठ जो करतो तो बालकदास महाराज
हा इतरही त्याची मंदिरं आहेत, तिथं तो जात असतो आधीमध्ये. पण याला तिकडे जायचं होतं म्हणून या दोघांना त्यांनी युपीवरनं बोलवलं होतं आणि ते जवळजवळ 5 तारखेपासून तिथे राहत होते. त्यांनी त्या रात्री तो हा प्रकार केलेला आहे. तर हा जो तपास केलेला आहे तो त्याच्यामध्ये माननीय CP साहेब आशुतोष डुंगरे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख साहेब, तर उत्तम कोळेकर ACP साहेब आणि सिनियर PI संदीपान शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आमचे 3 पथकाचे जे प्रमुख आहेत, महेश काळे, अब्दुल मलिक आणि संकेत शिंदे हे अधिकारी आहेत. तसेच हवालदार वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, नंतर पोलीस नाईक बोराडे, खाडे, सोनावणे आणि माळी यांनी या तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. सर, या गोशाळेमध्ये कोणी ट्रस्टी वगैरे आहे का ह्याच्यामध्ये? ते तपास चालू आहे. आणि ह्यांची पार्श्वभूमी काय सर? श्यामसुंदर आणि अजून तरी काही गुन्हेगारी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.